निर्जल एकादशीच्या दिवशी तर तुम्हाला खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल. खरंच निर्जल एकादशीच्या दिवशी तुम्ही देखील उपवास करणार आहेत का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक लोक भक्तिभावाने निर्जल एकादशीचं व्रत करतात, दिवसभर उपवास करतात, भगवान विष्णूची पूजा करतात, पण न कळत काही अशा चुका करतात ज्याच्यामुळे व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही, असं धर्मशास्त्रात सांगितलं जातं. विशेष म्हणजे यंदा निर्जल एकादशीच्या दिवशी भद्रा काळ देखील आलेला आहे आणि अशा वेळी काही गोष्टी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत निर्जल एकादशीच्या दिवशी कोणत्या 5 चुका टाळायच्या आहे, भद्रा काळात काय करायचं, काय करू नये आणि भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी कोणता सोपा उपाय करावं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 5वी चूक अशी आहे जी अनेक लोक दरवर्षी करतात आणि त्यांना कल्पनाही नसते. मैत्रिणींनो, सर्वात आधी जाणून घेऊया निर्जल एकादशीच्या दिवशी इतकं महत्त्वाची का मानले जाते. हिंदू धर्मात निर्जल एकादशीला सर्व एकादशींपैकी श्रेष्ठ का मानलं जातं? या दिवशी भक्त अन्न आणि पाण्याचा त्याग करून भगवान विष्णूची भक्ती करतात, मन शुद्ध ठेवतात, दानधर्म करतात आणि आपल्या जीवनातील सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. असं मानलं जातं की श्रद्धेने केलेली निर्जल एकादशीच्या व्रतामुळे सर्व एकादशीचं पुण्य प्राप्त होतं. आता जाणून घेऊया ती पहिली चूक कोणती आहे. पहिली चूक आहे घरामध्ये वादविवाद करणं. मैत्रिणींनो, उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, तर मनातील राग, दोष, मत्सहार आणि कटुता याचीही त्याग करणं महत्त्वाचं आहे. अनेक लोक उपवास करतात पण घरातील व्यक्तीशी भांडतात, रागवतात, कडक शब्द बोलतात. धर्मशास्त्रानुसार अशा वर्तनामुळे व्रताचं पुण्य कमी होतं असं मानलं जातं. म्हणून या दिवशी शक्य तितकं शांत राहा, प्रेमाने बोला आणि घरातील वातावरण आनंदी ठेवा. आता दुसरी चूक म्हणजे तुळशीशिवाय विष्णूची पूजा करणे. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणून शक्य असल्यास या दिवशी तुळशीपत्र अर्पण करावे. तुळशी नसेल तर मनापासून प्रार्थना करावी, परंतु विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीचं विशेष महत्त्व मानलं जातं. आता तिसरी चूक म्हणजे दानधर्म पूर्णपणे टाळणे. मैत्रिणींनो, निर्जल एकादशीच्या दिवशी जलदान, अन्नदान किंवा गरजूंना मदत करणे अत्यंत पुण्यदायी मानलं जातं. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणं हे मोठं पुण्यकर्म मानलं जातं. दान हे केवळ पैशाचं असावं असं नाही. एखाद्याला मदत करणे, एखाद्याला अन्न देणे किंवा एखाद्यासोबत चांगले शब्द देखील दानच आहे. आता चौथी चूक म्हणजे दिवसभर नकारात्मक विचार करणे. उपवासाचा उद्देश मन शुद्ध करणे आहे. जर दिवसभर चिंता, राग, मत्सहर आणि वाईट विचार मनात ठेवला तर उपवास खरं हेतूने पूर्ण होत नाही. म्हणून या दिवशी शक्य तितके नामस्मरण करा, भगवान विष्णूचं ध्यान करा आणि सकारात्मक विचार ठेवा. आता जाणून घेऊया 5वी आणि सर्वात मोठी चूक, खोटं बोलणं आणि कोणाची फसवणूक करणं. मैत्रिणींनो, धर्मग्रंथामध्ये सत्याला सर्वात मोठं स्थान दिलं गेलं आहे. उपवास करून जर आपण खोटं बोलत असेल तर एखाद्याला फसवत असेल किंवा कुणाला जाणून बुजून दुखवत असेल तर अशा वर्तनाचं धार्मिक साधनेशी काहीच संबंध राहत नाही. म्हणून या दिवशी सत्य बोलण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितकं चांगले कर्म करा. आता भद्रा काळाबद्दल बोलूया. अनेकांच्या मनात प्रश्न आहेत, भद्रा काळात पूजा करावी का? मैत्रिणींनो, धार्मिक परंपरामध्ये भद्रा काळाबद्दल विविध मान्यता आहे. मात्र भगवान विष्णूचं नामस्मरण, प्रार्थना, जप, ध्यान आणि सात्विकताचं आचरण यांना कोणत्याही काळात महत्त्व दिले जात नाही. म्हणून श्रद्धा आणि भक्ती सर्वात जास्त महत्त्वाची आहे. मैत्रिणींनो, निर्जल एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठणे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत, भगवान विष्णूची पूजा करावी, तुळशीपत्र अर्पण करावे, विष्णू स्तोत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करावा.
शक्य असल्यास गरजूंना मदत करावी आणि दिवसभर मन शांत ठेवावं. लक्षात ठेवा, भगवान विष्णू केवळ उपवास नाही तर भक्तिभावाने, सत्य, दयाळूपणा आणि चांगले कर्म प्रिय आहेत. म्हणून या निर्जल एकादशीला फक्त उपवास करू नका, तर आपल्या विचारांनाही पवित्र करा, आपल्या शब्दांनाही पवित्र करा आणि आपल्या कृतींनी पवित्र करा. भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर कायम राहील.